मोहनचा मुलगा सोनू त्याच्या आजोबांना म्हणजेच शरदला त्यांच्या घरी घेऊन जायला आला होता. कारण जेव्हापासून मोहिनी गेली होती तेव्हापासून शरदने मोहनशी बोलणंही सोडलं होतं आणि त्याच्याकडे जाणंही बंद केलं होतं. पण सोनूसाठी तो तिथे जायला तयार होतो. आता पुढे थोड्या वेळानंतर शंतनू आणि त्याची बायको नीलम येतात. शरदचं सामान पॅक करतात आणि मग शरद, मोहन, सुप्रिया आणि सोनू सगळे जाऊ लागतात. चिमू शरदला जाऊच देत नसते. शंतनूचेही डोळे पाणावलेले असतात. पण त्याला ह्या गोष्टीचा आनंद होतो की त्याचे पप्पा म्हणजेच शरद पुन्हा मोहनशी बोलू लागलाय. म्हणून तो चिमीला समजावतो आणि मग ते चौघे कारमध्ये बसतात. प्रवासादरम्यान सोनू आजोबांना त्याच्या घराबद्दल, विशेष करून त्याच्या रूमबद्दल सांगत असतो. शरदही खुश होऊन कौतुकाने त्याचं सगळं ऐकत असतो. आजोबांसोबत आपला सोनू खुश आहे हे पाहून सुप्रिया आणि मोहनही सुखावतात. चौघे घरी पोहोचतात. सुप्रिया पटकन पळत आत जाते. औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते. शरदला दारातच उभं करते आणि त्याचं औक्षण करते. मगच त्याला घरात यायला सांगते. सुप्रियात अचानक झालेला हा बदल पाहून शरद भारावून जातो. तिला मनापासून आशीर्वाद देतो. मागून मोहन शरदचं सामान घेऊन येतो. सोनूने त्याची रूम खूप छान सजवलेली असते आणि रूममध्ये प्रवेश करण्याअगोदर त्याने रिबनही बांधून ठेवलेली असते. जेव्हा शरद रूमकडे येतो तेव्हा सोनू त्याला ती रिबन कापण्यासाठी कात्री देतो. जेव्हा शरद रिबन कापतो त्यावेळी त्याच्या डोक्यावर वरून फुलांचा वर्षाव होतो. सुप्रिया हे सगळं रेकॉर्ड करत असते. शरदचं एवढं स्वागत केलं जातं की शरदच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तो सुप्रिया आणि मोहनला माफ करतो. मग सर्वजण मिळून शरदचं सामान सोनूच्या रूममध्ये व्यवस्थित लावतात. सुप्रियाने शरदसाठी शरदच्या आवडीचे पदार्थ बनवलेले असतात. शरद खरंच हे सर्व पाहून खूप खूप खुश होतो. शरदचा तो दिवस खूप आनंदात जातो. रात्री सोनू आजोबांना त्याच्या आजीबद्दल म्हणजेच मोहिनीबद्दल विचारतो. मग शरद त्याला आजीच्या काही निवडक किस्से सांगतो. ते ऐकता ऐकता सोनू झोपी जातो. पण सोनूमुळे मोहिनीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात आणि शरद परत भूतकाळात हरवून जातो. त्याला आठवतं की जेव्हा मोहिनीने त्याचा अबोला दूर केला होता त्यानंतर काय झालं हे सर्व एक एक करून त्याला पुन्हा आठवू लागतं. शरद मोहिनीची माफी मागतो आणि तिच्याकडून प्रॉमिस करून घेतो की ती घरातलं एकही काम करणार नाही. यावर मोहिनीही होकारार्थी मान हलवते. शरद पुढे म्हणतो, इथे जवळच एक गर्भवती स्त्रियांचा क्लास होतो. तिथे ती लोक सर्व काही शिकवतात. गर्भवती स्त्रियांसाठी उपयुक्त व्यायाम, मन शांत ठेवण्यासाठी पुस्तके आणि या व्यतिरिक्त घरात असताना ऐकण्यासाठी ऑडिओ कॅसेट्स पण देतात. अजूनही खूप काही घेतात. मी तुझं आधीच नाव नोंदवलंय. उद्यापासून रोज तू त्या क्लासेस अटेंड करणार. तुला कामाचं लोड नको म्हणूनच मी जॉब सोडलाय आणि आपली कंपनी जॉईन केली आहे. फक्त आणि फक्त तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि प्रेम राहावं म्हणून. दुसऱ्या दिवशीपासूनच मोहिनी आणि आई दोघी मिळून गर्भवती महिला क्लासला जाऊ लागल्या. मोहिनीला तो क्लास अटेंड करून खूपच प्रसन्न वाटू लागलं होतं. तिचा थकवाही दूर होऊ लागला होता. संध्याकाळी मोहिनी घरात आल्यानंतर शरद आणि मोहिनी दोघे मिळून त्या ऑडिओ कॅसेट्स ऐकत असायचे. खूप छान दिवस जात होते दोघांचेही. शरदच बिझनेस सांभाळत असल्यामुळे बाबाही अगदी निश्चिंत झाले होते. तेही आपल्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवू लागले होते. सर्व काही सुरळीत चालू होतं. आता मोहिनीचा 7वा महिना चालू होता. दोघांनाही आता कळालं होतं की त्यांना जुळे होणार आहेत. त्यामुळे मोहिनीला खूप काळजी घ्यावी लागत होती. शरद तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे मोहिनीला जपत होता. असंच एके रात्री आई बाबा त्यांच्या जवळच्याच नातलगांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. तर इकडे मोहिनीला अचानक त्रास होऊ लागला. तिला पोटातून खूप कळा येऊ लागल्या. रात्रीचे 8 वाजले होते. घरात शीला मावशी आणि मोहिनीच होत्या. मोहिनीला कळा सुरू झाल्या म्हणून शीला मावशींनी लगेच शरदला फोन लावला. एरवी लवकर येणारा शरद
नेमका अजूनपर्यंत आला नव्हता. शीला मावशी त्याला फोन लावत होत्या, पण त्याचा फोनच लागत नव्हता. म्हणून शीला मावशी शेजारच्या काकूंना सांगून रिक्षा मागून घेतात आणि शेजारच्या काकू आणि मावशी दोघी मिळून मोहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. मोहिनीला खूपच त्रास होत होता. शेजारच्या काकू तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होत्या. शीला मावशी सारखं शरदला फोन लावत होत्या. इकडे शरद तोपर्यंत घरी पोहोचला होता. घराचं लॉक उघडून आत आल्यानंतर त्याला घरी कोणीच दिसत नाही, म्हणून तो मोहिनीला फोन लावतो. तर मोहिनीचा फोन घरीच असल्यामुळे घरातूनच त्याची रिंग वाजू लागते. मग शरद शीला मावशींना फोन लावू लागतो, तर त्यांचा फोन बिझी लागतो. मग शरद बाहेर येऊन शेजारच्या काकूंकडे जाऊन विचारतो. शेजारच्या काकूंचा मुलगा शरदला सगळं सांगतो. ते ऐकून शरद लगेचच कार घेऊन हॉस्पिटलकडे निघतो. तोपर्यंत शीला मावशी आणि शेजारच्या काकू मोहिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या असतात. डॉक्टर निशाला इमर्जन्सी आहे कळल्यावर ती लगेच मोहिनीला ओटीमध्ये घेऊन जाते. आत मोहिनीला त्या कळा सहनच होत नसतात. मग सर्व नर्सची धावपळ सुरू होते. आजचा हा पाठ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.